व्हिडिओ शूट करण्यासाठी कुठलीही परमिशन मी घेतलेली नाही आहे, कारण की हक्काने आलेलो आहे माझ्या कॉलेजला. आणि आपण बघूया की काय आहे कसं आहे. कॉलेज आमचं खूप शिस्तीचं कॉलेज असं होतं. बघूया आपण पुढे. हे आमचं रामकृष्ण परमहंस महाविद्यालय म्हणजेच अर्थातच RP कॉलेज या ठिकाणी मी आलेलो आहे सध्या. कॉलेज आत्ता रिकामं वाटतं, एकदम हलकं फुलकं असं, काही टेन्शन नाही काय नाही. इथून आमचे जायचा रस्ता असायचा. या ठिकाणी माझं ना ग्रॅज्युएशन झालं आहे, म्हणजे पदवीचं शिक्षण या ठिकाणी माझं झालेलं आहे. एकदम सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आमच्या कॉलेजमध्ये सध्या झालेलं आहे. एकदम छान अशी हिरवळ झालेली आहे सगळीकडे. म्हणजे कॉलेजमध्ये अशी हिरवळ असेल तर खूप मजा येते. आम्ही या झाडाखाली बरोबर बसायचो, कधी कधी लेक्चर अटेंड करायचो, कधी करायचो नाही, असा सगळा सीन असायचा. ह्या ग्राउंडवर कंटिन्यू कोण ना कोणतरी खेळायचं आणि इथे NCCची प्रॅक्टिस चालायची या ठिकाणी. या ग्राउंडवर कंटिन्यू असायचा तो बास्केटबॉल कंटिन्यू असायचा. इकडच्या साईडला लॉ कॉलेज आहे, इकडच्या साईडला YCM म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा इकडं बिल्डिंग इमारत आहे. मित्रांनो, सध्या मी उभा आहे आपलं RP कॉलेज या ठिकाणी. आणि या ठिकाणी जे माझ्या पाठीमागे तुम्ही बरोबर बघतात ते बॉटॅनिकल गार्डन आहे. साधारणपणे हे गार्डन माझ्या बॅचच्या वेळेला उभं झालं होतं. आपण बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी झाडांची लागवड आम्ही केलेली होती. इथं असं एक हँगिंग असायचं की ज्यामध्ये आम्ही वेगवेगळी झाडं वगैरे लावलेली असायची. ही साधारण कुठली झाड आहे ती? सागाचं आहे. अच्छा, ही सागाची वगैरे झाडं आहेत तसे वेगवेगळे. ते स्कॅनर आहे त्याचं. अच्छा, कुठलं स्कॅनर? स्कॅन केल्यानंतर ते स्कॅन केल्यानंतर काय त्या सगळं नाव ते बॉटनिकल नेम सगळं येते. मित्रांनो, साधारणपणे एकसारखी पानं आहे ते. नेमकं तुम्ही पण कमेंट करू शकता मला की हे झाड कशाचं असू शकेल याबद्दल. आणि या ठिकाणी स्कॅनर आहे आणि स्कॅनरच्या माध्यमातून सर समजतं का सगळं? अच्छा, या स्कॅनरच्या माध्यमातून हे झाड कुठलं आहे आणि या वनस्पतीचे काय तुम्हाला फायदे आहेत हे समजू शकतो. साधारणपणे एकसारखेच सर्व झाडं आहेत. मला आनंद वाटतो की चांगल्यापैकी बऱ्यापैकी टिकलेलं आहे. मात्र आम्ही तरी पण आमची ज्यावेळेला बॅच एकत्र येईल त्यावेळेला आम्ही संपूर्णपणे येऊन ते पुन्हा एकदा गार्डन आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने उभं करण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. संतांनी सांगितलेलंच आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. त्या पद्धतीनेच आम्ही तो वसा या आपल्या RP कॉलेजमध्ये आम्ही तो राबवला. आणि निश्चितपणे हे गार्डन खूप छान आहे आणि मला ही टेक्नॉलॉजी आवडली नवीन की स्कॅनरच्या माध्यमातून ही गोष्ट समजते. चला, थँक्यू. खूप असं धडधड ज्या ठिकाणी मला होतं त्या ठिकाणी मी आलेलो आहे, ते म्हणजे आमच्या केमिस्ट्रीचं लॅब. आणि खूप खतरनाक असं प्रॅक्टिकल व्हायचं तिथे. म्हणजे खतरनाक नाही, प्रॅक्टिकल चांगलंच व्हायचं, पण मी कधी लक्ष देऊन प्रॅक्टिकल आत्तापर्यंत केलेलंच नाही. आत्ता सरांची मला परमिशन मिळाली आहे की तू शूट करू शकतो आणि माझं ते शूट कंटिन्युटीमध्ये करतोय मी. आता या ठिकाणी सर पण अवेलेबल आहेत, त्यांचा पण एक छोटासा इंटरव्ह्यू मी या ठिकाणी घेणार आहे. ओके, माझा मित्र या ठिकाणी पृथ्वीराज पण मला भेटलेला आहे. पृथ्वीराज देशमुख हा मित्र आहे माझा. खूप छान, खूप दिवसांनी भेटलो आपण, अचानकपणे इमिजिएटली भेटलो आपण. आणि पलीकडच्या साईडला काय चालू आहे ते दाखवतो एकंदरीत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, याप्रमाणेच आमचं कॉलेज देखील अतिशय हिरवगार असं छानसं कॉलेज मला दिसत आहे. खूप दिवसांनी आलो मी इथे आणि अशी झाडी बघून मला खरंच माझा आनंद अतिशय द्विगुणित झाला. अतिशय छान गार असं वाटतंय. नमस्कार, माझं नाव सारंग जोशी. आपण सध्या उभं आहोत ते म्हणजे रामकृष्ण परमहंस महाविद्यालय म्हणजे RP कॉलेज या ठिकाणी आपण सध्या आहोत. आणि या कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री संदीप देशमुख सर या ठिकाणी माझ्यासोबत आहेत. आणि आता सध्या मी कॉलेजचा थोडासा परिसर फिरलो आणि काही कॉलेजच्या काही आठवणी जाग्या झाल्या. तर एकंदरीत थोडासा एक छोटासा इंटरव्ह्यू सरांचा मला घ्यायचा आहे.
सर आपल्या कॉलेजच्या संदर्भात थोडीशी माहिती द्या. सुरुवातीला तुमचा परिचय आपल्या सगळ्यांना व्ह्युअर्सला सांगा. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप बाळासाहेब देशमुख, प्रभारी प्राचार्य, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव. तसं पाहायला गेलं तर मी याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आणि आज या महाविद्यालयाचा प्रभारी प्राचार्य म्हणून या ठिकाणी कामकाज पाहतोय. सारंग हा माझा विद्यार्थीच आहे आणि आज तो या ठिकाणी आलाय. सर्वप्रथम मी महाविद्यालयाच्या वतीनं त्याचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि कॉलेजविषयी मी थोडक्यात माहिती या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करतो. हे आपलं रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव हे 1959 साली स्थापन झालेलं महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित आहे. ज्या संस्थेची स्थापना शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी 1954 साली केलेली होती आणि आमच्या संस्थेचं मुख्य कार्यालय हे कोल्हापूर येथे आहे. आणि 1959 साली शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी या भागाची जी परिस्थिती आहे, भौगोलिक असेल, शैक्षणिक असेल, याचा विचार करून 1959 साली संस्थेचं पहिलं महाविद्यालय हे धाराशिव मध्ये स्थापन केलेलं आहे. आणि हे महाविद्यालय त्या काळात या ठिकाणी स्थापन झाल्यामुळे या भागाची जी शैक्षणिक गरज होती हे भागवायचं काम या महाविद्यालयानं केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून अत्यंत चांगली पिढी घडवायचं काम देखील या महाविद्यालयाच्या माध्यमातून झालेलं आहे. अत्यंत चांगली अलुमिनी माझे विद्यार्थी हे जे या महाविद्यालयाचे आहेत, चांगल्या चांगल्या पदावर ते कार्यरत आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं सांगायचं झालं तर एमपीएससीचे सदस्य तथा शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे सर हे देखील याच महाविद्यालयाचे विद्यार्थी. आत्ताच नुकतंच सारांगच्या बरोबरीचं उदाहरण जर सांगायचं असेल, डॉक्टर प्रज्योत नागटिळक हा देखील याच महाविद्यालयाचा विद्यार्थी जो आज युएसए मध्ये पोस्ट डॉक्टरेट करतोय आणि त्याला जवळपास 3 लाखापर्यंत 3 ते 3.5 लाखापर्यंत फेलोशिप ही संशोधनासाठी त्या ठिकाणी भेटते. असे नामांकित विद्यार्थी देखील या महाविद्यालयानं घडवलेले आहेत. सर आपल्या कॉलेजमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे कोर्स आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती. या महाविद्यालयामध्ये युजी, पीजी आणि रिसर्च या पद्धतीचे कोर्सेस या ठिकाणी उपलब्ध आहेत. युजी मध्ये जर पाहायचं झालं तर BA, BCom, BSc त्याचबरोबर BCA सारखा देखील कोर्स आपल्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे. त्यात आणि जर पदव्युत्तर शिक्षणामध्ये म्हणाल तर त्या ठिकाणी 10 विषयामध्ये पीजीचे कोर्सेस आहेत. त्यामध्ये लँग्वेजेसमध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश याच्यामध्ये पीजीचे कोर्सेस आहेत. त्याचबरोबर सोशियोलॉजी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री आणि कॉमर्स आणि विज्ञान विभागामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री, झुलॉजी आणि बॉटनी या विषयामध्ये आपल्याकडं पदव्युत्तरच्या शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. त्याचबरोबर आपल्याकडं जे रिसर्च सेंटर आहे, PhD करण्याची सोय देखील आपल्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये वाणिज्य आहे शाखा, हिस्ट्री आहे, हिंदी आहे आणि इकॉनॉमिक्स अशा 4 विषयामध्ये आपल्याकडे रिसर्च सेंटर देखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर या महाविद्यालयामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा अभ्यास केंद्र देखील आहे. त्याच्या माध्यमातून देखील अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटचे कोर्सेस आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. तसंच हा जो परिसर आहे रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा परिसर, या परिसरामध्ये डॉक्टर बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय देखील आहे. त्याचबरोबर संस्था माता सुशीला देवी साळुंखे बीएड कॉलेज देखील या ठिकाणी आहे. त्याचबरोबर डीएड कॉलेज देखील या परिसरामध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी अत्यंत चांगल्या सोयी सुविधा असणारे हॉस्टेल्स देखील आपण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले. सर एकंदरीत कॉलेजचा कॅम्पस वगैरे त्याबद्दल थोडंसं सांगाल का? म्हणजे कॅन्टीन आहे किंवा इथलं आपल्या कॉलेजचं जे वातावरण आहे किंवा एक कॉलेजची जी शिस्त म्हणतो त्या पद्धतीचं एक शिस्तप्रिय कॉलेज म्हणून आपलं रामकृष्ण परमहंस कॉलेज हे पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे. निश्चित त्याबद्दल थोडंसं सांगा. आपला जो हा महाविद्यालयाचा परिसर आहे टोटल 7.5 एकरचा परिसर आहे. सारंगने आताच सांगितल्या पद्धतीनं विद्यापीठाचा आदर्श परीक्षा केंद्राचा जवळपास 3 वेळेस आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे. आणि वैशिष्ट्य म्हणून मला सांगता येईल की अत्यंत कॉपीमुक्त परीक्षा या महाविद्यालयात होतात. सारंग देखील स्वतः त्याचा साक्षीदार आहे. त्याचबरोबर या महाविद्यालयामध्ये मला आपल्याला सांगायला आवडेल की डीबीटी स्टार कॉलेज स्कीम मध्ये हे महाविद्यालय आहे. तो दर्जा स्टार कॉलेजचा
डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आहे केंद्र सरकारचं, त्याच्या माध्यमातून स्टार कॉलेजचा दर्जा या महाविद्यालयाला मिळालेला आहे. आणि असं महाविद्यालय हे आपल्या विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पहिला आणि एकमेव महाविद्यालय हा दर्जा मिळवतो. त्याचबरोबर या महाविद्यालयाला जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच या महाविद्यालयानं नॅकचं 4थ्या सायकलचं मूल्यांकन केलेलं आहे. असं केलेलं हे एकमेव महाविद्यालय आहे. आणि त्याच्यामध्ये महाविद्यालयाला ए ग्रेड मिळालेला आहे विथ सीजीपीए 3.23 सीजीपीए या महाविद्यालयाला भेटलेलं आहे. म्हणजे निश्चितच या महाविद्यालयात अत्यंत चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण देणारं हे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात अत्यंत चांगल्या पद्धतीच्या लॅबोरेटरीज आहेत. आता आपले 3 वर्षापासून पीजीचे कोर्सेस आहेत, पण जवळपास 10 वर्ष अगोदर मला वाटतं सारं चुकून होता अंडर ग्रॅज्युएटला रिसर्च लॅबोरेटरी आपल्याकडे आहे सीआरसी, ज्याच्या माध्यमातून आपण आविष्कार स्पर्धा असेल अशा विविध ज्या संशोधनाच्या स्पर्धा आहेत त्याचं देखील काम या ठिकाणी विद्यार्थी करतात. आणि जवळपास मागची 6 ते 7 वर्ष विद्यापीठाच्या आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये प्रथम येऊन त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये देखील प्रतिनिधित्व केलं. अत्यंत चांगल्या क्लासरूम आपल्याकडे अवेलेबल आहेत. शिक्षक आयसीटीचा वापर शिकवत असताना त्या ठिकाणी करतोय. आणि आताच जे ज्युनियर आपल्याकडे विभाग आहे त्याच्यामध्ये देखील आपण नीट जेई यासाठी देखील स्पेशल बॅच आपण चालू केलेली आहे. म्हणजे अत्यंत माफक दरात ती बॅच चालू केलेली आहे. त्याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना आपण इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्डच्या माध्यमातून टीचिंग असेल, त्याचबरोबर त्यांना ऑनलाईन टेस्ट सिरीज उपलब्ध करून देणं असेल, ख्यातनाम व्यक्तींचे त्यांच्यासाठी लेक्चर्स असतील, त्यांच्यासाठी टेस्ट सिरीज असतील, प्रत्येक आठवड्याच्या रविवारी त्यांची टेस्ट होते. म्हणजे अशा पद्धतीचं नियोजन एकदम कमी दरात आणि एकाच संकुलात कुठेही त्यांना बाहेर क्लास लावायची गरज पडू नये आणि आर्थिक ताण त्या विद्यार्थ्याला येऊ नये यासाठी म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीची बॅच देखील आपण आपल्या माध्यमातून चालू केलेली आहे. आणि त्याला देखील अत्यंत चांगला रिस्पॉन्स विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी भेटतोय. त्याचबरोबर या महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल हा देखील खूप चांगला आहे. आताच थोड्या दिवसापूर्वीच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि बीपीएस यांच्या माध्यमातून प्लेसमेंट ड्राईव्ह या महाविद्यालयामध्ये घेण्यात आला. त्याच्यामध्ये जवळपास 185 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती आणि त्यापैकी जवळपास 98 विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यू फेस केले आणि त्यांची ऑनलाईन टेस्ट वगैरे देऊन सगळ्या आणि आफ्टर द इंटरव्ह्यू जवळपास 30 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन टीसीएस मध्ये झालं. म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीनं ऍक्टिव्हली काम करणारा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आहे. आणि त्याचबरोबर डॉक्टर बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र देखील आपल्याकडे आहे, ज्याच्या माध्यमातून आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या संदर्भात देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. त्याच उदाहरण मला वाटतं तुझा सिनियर असेल किंवा ज्युनियर आपला अजित लोखंडे हा जो आहे कमिशनर झालेला आहे आणि आत्ताच जे परीक्षा झालेल्या आहेत एमपीएससीच्या त्याच्यामध्ये देखील बरेचसे विद्यार्थी क्वालिफाय झालेले. सातत्यानं त्या माध्यमातून देखील आपण त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर आपलं या महाविद्यालयाचं जे ग्रंथालय आहे विद्यापीठातले जे मोठे ग्रंथालय आहेत म्हणजे किंवा जवळपास विद्यापीठाच्या बरोबरीनं असणार आपलं ग्रंथालय आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 1 लाख पुस्तक आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर संशोधनासाठी लागणारी जर्नल्स आणि ई बुक्स हे देखील खूप मोठ्या प्रमाणात. मला आपल्याला सांगायला आवडेल की मागच्या ऑगस्टमध्ये आपलं हे महाविद्यालय जो एनलिस्ट नावाचा ऑनलाईन रिसोर्स आहे त्याच्या वापरामध्ये विद्यार्थ्यांच्या प्राध्यापकांच्या आणि संशोधकांच्या वापरामध्ये देशात पहिला क्रमांक आपल्या महाविद्यालयाचा होता. म्हणजे हे ऑनलाईन रिसोर्सेस देखील खूप चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करायचा प्रयत्न हा आपण महाविद्यालयाच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी अत्यंत म्हणजे मोफत या सर्व गोष्टी आपण त्यांना उपलब्ध करून देतोय. महाविद्यालयामध्ये 3 चांगल्या पद्धतीच्या कॉम्प्युटर लॅबोरेटरीज आहेत, वेल फंक्शनल वेल फर्निश्ड आहेत, त्या देखील आपण पूर्णपणे विद्यार्थ्याला उपलब्ध करून दिले. सध्याचे अपडेट जे चालू आहे डिजिटलायझेशन आपण म्हणतो हो, या गोष्टी चांगल्या प्रमाणात आपल्या कॉलेजेसमध्ये आहेत की अत्यंत उल्लेखनीय बाब आहे. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे कारण की आता जे अपडेट गोष्टी आहेत आणि आमच्या कॉलेजची खासियत हीच आहे की जे अपडेट आहे ते आमच्या कॉलेजमध्ये लवकर येते ही गोष्ट आहे. आणि बोला सर यासाठी निश्चित तू आहेस, तुझ्यासारखे जे विद्यार्थी येतात त्यांच्याकडून जे सजेशन्स आपल्याला मिळतात आणि विद्यार्थ्याकडून जे आता प्रेझेंट विद्यार्थी आहेत त्यांचे पालक आहेत त्यांचे सजेशन्स देखील आपण विचारात घेतो, त्यांचा फीडबॅक घेतो आणि त्यानुसार ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो.
याच्यामध्ये आता जसं मी एनलिस्ट सांगितलं, मॅक्स्टर आहे, ऑनलाईन रिसोर्सेस खूप मोठ्या प्रमाणात आपण विद्यार्थ्याला उपलब्ध करून दिलेत. म्हणजे आज विद्यार्थी घरी बसून देखील लायब्ररीत त्याच्यासाठी ते पाहिजे असणारं पुस्तक हे सर्च करू शकतो, पाहू शकतो, बघू शकतो आणि त्याचं ऍक्सेशन त्याला मिळू शकतं का नाही हे देखील पाहू शकतं. म्हणजे कुठल्याही पद्धतीचा अडथळा विद्यार्थ्यांना येणार नाही त्या पद्धतीने आपण या सर्व सोयी सुविधा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि हीच महत्वाची गोष्ट आहे, सरांचं खूप बारीक लक्ष असतं. जसं इतके छान सुंदर आम्हाला प्राचार्य लाभलेले आहेत या आपल्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाला. एक बारीक बारीक गोष्ट आहे ती पण बघतात. काही विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील तर ते पण सोडवण्याचा प्रयत्न करतात. आता मी माझे विद्यार्थी आहेत पण तरी पण ते मला सांगतात, नेहमी टच मध्ये आहेत की कंटिन्यू कॉल करतात किंवा सरांची अडचण आहे का किंवा अडचण आली तर मला सांग. ही गोष्ट आपल्या सरांमध्ये आहे आणि खरंच मला कॅम्पस वातावरण खूप आवडतं आणि या कॉलेजमधून खरं तर मी घडलो असं मी म्हणायला हरकत नाही, कारण की या कॉलेजमध्ये कलाकारांसाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं प्राधान्य आतापर्यंत दिलं. सर त्याविषयी काय सांगाल? निश्चित मुळात या महाविद्यालयाचं जे ब्रीद आहे, ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार, हे ब्रीद शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी आपल्या सर्वांना दिलेलं आहे आणि हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवूनच आपण सर्व या क्षेत्रात कामकाज करत असतो. खरं तर आपण जर पाहिलं की हे जे शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे असतील, संस्था माता सुशीलदेवी साळुंखे असतील, त्यांचं योगदान फार मोठं आहे. म्हणजे कुठल्याही पद्धतीचे प्रोफेशनल कोर्सेस न काढता याच कोर्सेसवरती हा विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं घडावा त्यासाठी म्हणून त्यांनी पंचसूत्री देखील दिलेली आहे. सत्यशील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणुकी, शाळा. म्हणजे ही जी पंचसूत्री आहे त्यानुसार या ठिकाणी कामकाज करायचा आपण सर्वजण प्रयत्न करतो आणि याच्यातून या सर्व सुविधा असतील किंवा जो घटक, ज्या घटकासाठी या सर्व गोष्टी आपण केलेल्या आहेत, जो विद्यार्थी आहे, केंद्रबिंदू आहे, त्याला समोर ठेवूनच आपण या सर्व गोष्टी करतो आणि त्याच आज आपण हे जे पाहतो ते फळ आपल्याला बघायला मिळतं. सर आपली शिक्षण संस्था मूलतः कोल्हापूरची आहे, तर या कॉलेजवर असा कोल्हापूरचा काय असा संस्कार आहे असं याबद्दल तुम्ही काय सांगू? निश्चित मला तुला सारंग सांगायला आवडेल की बापूजींचं जे मूळ गाव आहे हे पाटण, पाटणजवळ रामापूर नावाचं गाव आहे. जिल्हा कुठला? सातारा जिल्ह्यामध्ये, सातारा. कराड तालुक्यात, सातारा कराडच्या जवळ अच्छा. पाटण तालुक्यात त्या ठिकाणी रामापूर म्हणून गाव आहे, सातारा जिल्ह्यात आहे. आणि तिथून म्हणजे तिथं कराडला मूळ संस्थेची स्थापना झाली, पण मुख्य कार्यालय जे आहे 1954 ला संस्थेची स्थापना झाली. मुख्य कार्यालय जे आहे ते कोल्हापूरला स्थापन झालं. म्हणजे त्याच्या अगोदर बापूजी हे कर्मवीरांना जे रयत शिक्षण संस्था त्यांच्या बरोबर त्यांनी खांद्याला खांदा लावून कामकाज केलेलं आहे आणि त्यानंतर मग पुन्हा आपल्या संस्थेची स्थापना केलेली आहे. जसं कर्मवीर अण्णांचं कार्य आहे, ज्या ठिकाणी वसतिगृह आहेत तिथं मुलं ठेवून, तसंच या दाम्पत्यानं देखील वसतिगृहात मुलं त्या ठिकाणी सांभाळली, त्यांचा संगोपन देखील केलं. म्हणजे अत्यंत खडतर परिस्थिती असताना सुद्धा, म्हणजे आर्थिक खूप अडचणी असताना सुद्धा स्वतः स्वयंपाक करून त्या ठिकाणी ही सर्व मुलं या ठिकाणी सांभाळली आणि तिथून संस्था पुढं मोठी होत गेली. आणि त्याच्यामध्ये मला खास करून जे भावतं की तू जसं म्हणला की संस्थेचं मुख्य कार्यालय कोल्हापूर, स्थापना कराडला झालेली आणि संस्थेचं पहिलं महाविद्यालय कुठं निघतं तर जवळपास 350 किलोमीटर अंतरावर आपल्या धाराशिव. हे विशेष गोष्ट आहे. दृष्टिकोन काय असेल बापूजींचा आणि इथल्या लोकांची जी अडचण होती, कारण आपल्याकडं उच्च शिक्षणाची सोय या ठिकाणी उपलब्ध नव्हती आपली, त्यामध्ये म्हणजे खूप मोठी अडचण होती. बऱ्याच जणांना पुणे, हैदराबाद, लातूर असेल अशा ठिकाणी शिकायला जावं लागायचं. म्हणजे आपल्याकडे त्या सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या आणि त्या सोयी सुविधा उपलब्ध नसताना या ठिकाणी त्या काळात महाविद्यालय स्थापन करून म्हणजे पूर्ण जे शैक्षणिक, आपण आता जे आईवडील असतील किंवा माझे असतील हे सर्वजण याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि त्याच्या थ्रू त्यांना म्हणजे इतर भौगोलिक परिस्थितीमुळे शिक्षण हाच सगळ्यात मोठा विकासाचा घटक होता आणि तो जो आहे घटक भक्कम करायचं काम निश्चित या महाविद्यालयानं केलेलं आहे. आणि आज आपण पाहतो की बऱ्याचशा पिढ्या याच्या माध्यमातून घडलेल्या आहेत. आज प्रत्येक क्षेत्र असेल, जसं तू सांस्कृतिक मध्ये आहे तसंच राजकारणात आहेत, संशोधनात आहेत, शिक्षण क्षेत्रात आहेत, प्रत्येक क्षेत्रात अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्य करणारी पिढी या महाविद्यालयातून त्या पद्धतीनं या ठिकाणी तयार झालेली. निश्चितच आत्ताच आपण सरांचा एक चांगला इंटरव्ह्यू घेतला, एक छान अशा गप्पा सरांसोबत आपण मारलेल्या
सर आपल्या व्ह्युअर्सला काय सांगाल की या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही काय आवाहन करू शकता ते थोडंसं सांगा. मी आता आपल्याला सांगितल्या पद्धतीनं या सर्व गोष्टी आपल्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट जे विद्यार्थ्यांना लागते की अत्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहात आणि त्याच्या माध्यमातून या काळानुसार जे नवीन ट्रेंड्स आहेत, एआय असेल किंवा या सर्व आयसीटी बेस्ड टीचिंग असेल, याच्या माध्यमातून देखील आम्ही आपल्याला शिक्षण देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नशील आहोत आणि देतोय. याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि निश्चित याच्या माध्यमातून एक गुणवत्तापूर्ण विद्यार्थी तयार करायचा आमचा उद्देश आहे. तो आम्ही आपल्यासारखे विद्यार्थी या ठिकाणी आमचे प्रोडक्ट आहेत त्याच्या माध्यमातून दाखवलेलंच आहे. आणि इथून देखील सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि त्याच्या माध्यमातून आपला विकास करून घ्यावा, एवढं मी आव्हान या ठिकाणी करतो. सर्वच व्ह्युअर्स आणि विद्यार्थ्यांना निश्चितच आजचा हा व्हिडिओ म्हणजेच सरांचा जो इंटरव्ह्यू आहे नक्कीच आवडला असेल. आणि काही क्वेरीज असतील, काय अडचणी असतील तर तुम्ही आता कमेंट करू शकता, साहजिकच माझ्याशी संपर्क साधू शकता किंवा आपले संदीप देशमुख सर यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. खूप छान आणि असं फ्रेंडली असं वातावरणात या आपण कॉलेजमध्ये शिकू शकतो. आणि सर खूप खूप आभार तुमचे की हा इंटरव्ह्यू आपण वेळात वेळ काढून सरांनी हा इंटरव्ह्यू दिला. आणि निश्चितपणे तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि थँक्यू सो मच. आणि आरपी कॉलेजचं खरंच खूप नाव आहे आणि मला खूप सार्थ अभिमान आहे की मी या आरपी कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि सर पण त्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत. थँक्यू सो मच. त्याच्या सारंगच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून एक आपल्या सर्वांना देखील आवाहन करतो की एक वेळेस आपण महाविद्यालयाला भेट